हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता जेमतेम उन्हाळा हा सुरू झालेला आहे आणि ऊन पण खूप तापत आहे आणि उन्हाळ्यात भाज्या पण खाण्याची जास्त इच्छा होत नाही. ज्या पद्धतीने आपण हिवाळ्यामध्ये भाज्या खातो, त्या पद्धतीने उन्हाळ्यात जेवणाची तेवढी इच्छा होत नाही. जर चटणी, लोणचं किंवा ठेचा वगैरे असला, तर जेवण खूप छान होते. तर म्हणूनच आज मला ठेचा बनवायचा होता. मिरचे पण भरपूर सारे होते. म्हणून मी लसूण सोलण्यासाठी घेतला आणि रेयांश आणि यशवी पण मला लसूण सोलू लागत होते. नंतर मग शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि मिरच्या कट करून घेतल्या, कारण की बारीक असल्या की लवकर म्हणजे मिक्सरमधून बारीक होतात म्हणून. आणि तोपर्यंत मिरच्या भाजेपर्यंत मी शेंगदाण्याचे छिलके काढून घेतले. मिरच्या भाजणं झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूण वगैरे टाकून घेतला आणि ठेच्यामध्ये लसूण हा जास्त प्रमाणात असला की ठेच्याची चव खूप छान येते. तर आधी मम्मीकडे ठेचा बनवत होती मम्मी, तर त्याच्यामध्ये मिरची, जिरं, लसूण आणि मीठ एवढ्याच गोष्टी टाकल्या जात होत्या. पण नंतर मग मी YouTubeवर बघितलं, तर त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकत होते. म्हणून मग मी पण आता शेंगदाणे टाकते आणि सोबतच सांबार पण टाकते आणि खरंच त्याची चव खूप छान लागते. तर मग मी सर्व साहित्य हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि बारीक करून घेतलं. तर तेवढ्या प्रमाणात बारीक झालं नव्हतं. शेंगदाणे वगैरे बारीक नाही झाले होते. तर मग नंतर मी ग्लासाने बारीक करून घेतले आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये ठेचा हा टाकला आणि तेल टाकून त्याला गरम केलं. कारण की थोडंसं गरम वगैरे केलं आणि तेल टाकलं तर जास्त काळ टिकतो म्हणून. आणि नंतर मग रेयांच्या पप्पांनी दूध आणलं होतं, तर तेच सोबत गरम करायला ठेवून दिलं. आणि आज मला बनवायचे होते डाळ-पानगे. तर म्हणूनच मग वरण-भाताचं कुकर हे मांडून घेतलं आणि पानग्यांचं पीठ हे गाळून घेतलं होतं आणि आज माझ्याच्यानी पानग्याचं पीठ हे खूप जास्त प्रमाणात झालं होतं. तर मग पिठामध्ये मीठ टाकलं आणि 1 चम्मच तेल टाकलं आणि 2 चिमटी सोडा टाकला खायचा आणि ओवा वगैरे टाकला आणि छान आधी त्याला मिक्स करून घेतलं. नंतर मग थोडं-थोडं पाणी टाकून पानग्याचं पीठ हे भिजवून घेतलं आणि पानग्याचं पीठ हे घट्टच भिजवावं लागते. नरम नाही चालत त्याला. पण तरी पण माझ्या ह्याच्याने आज पाणी हे थोडं जास्त झालं होतं. जास्त नाही झालं होतं, पण थोडं जास्त झालं होतं आणि पानग्याचं पीठ हे जाड असल्यामुळे त्याला भिजवूनच ठेवावे लागतात. नंतर मग त्याचे मोठी पोळी बनवतो आपण तेवढेच गोळे केले आणि मी पानगे हे अप्प्या पात्रामध्येच बनवत असते. अप्पे पात्रामधले पानगे हे जसे आपण गोवऱ्यांवर पानगे बनवतो ना, अगदी सेम तसेच लागतात. तर माझं तेल पण संपलेलं होतं. मग तेल वगैरे काढून घेतलं आणि गॅसवर अप्पे पात्र ठेवलं. नंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकलं आणि सर्व गोळे केलेले त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि हे 12 याचं अप्पे पात्र आहे, तर याच्यामध्ये 12 पानगे होऊन जातात आणि आज माझ्याच्याने पीठ हे खूप झालं होतं, तर मग बाकीचे राहिलेल्या पिठाचे पण मी गोळे करून घेतले आणि मधामध्ये माझं हे पानगे पण बघणं हे सुरू होतं, कारण की जे मधामधले जे पानगे असतात तर ते जळून जातात म्हणून मग मी मधामध्ये पानगे हे पलटवून पाहत होती आणि गोळे पण सोबतच बनवत होती. मग सर्व पिठाचे गोळे वगैरे बनवून घेतले आणि पानगे पण हे पूर्ण शिजले होते. नंतर मग राहिलेले पिठाचे गोळे हे अप्प्या पात्रामध्ये टाकून घेतले आणि काही ठिकाणी हे पानगे गोड वरणासोबत खाल्ल्या जातात, पण आम्ही याला तिखट वरणासोबतच खातो आणि तुम्हीच पाहू शकता पानगे किती छान झाले होते. नंतर मग जेवणाचं ताट वगैरे बनवून घेतलं आणि पानगे हे मोडून चुरूनच छान वाटतात तिखट वरणासोबत. तर आज होता शुक्रवार आणि रेयांच्या पप्पांनी भाजीपाला आणला होता, तर मी भाजीपाला काढायसाठी गेली. उशीर पण खूप झाला होता. तर यशवी ही काही झोपलेली होतीच नाही, तर मग ती पण माझ्या आधीच भाजीपाला काढण्यासाठी बसली आणि त्यांना सांगितलं होतं, की लाल चवळीची भाजी आणजा म्हणून. तर त्यांनी लाल चवळीची पण भाजी आणली होती आणि हिरव्या चवळीची पण भाजी आणली होती. तर मग भाजी पण तोडायची होती, कारण की फ्रिजमध्ये भाजी जर तशीच ठेवून दिली, तर ती नरम येते. मग लवकर भाजी ती तुटत नाही. म्हणून मग मी भाजी निवडण्यासाठी बसली, तर यशवी ही झोपाचीच होती, एवढा लेट होऊन पण. तर मग आम्ही दोघी पण भाजी निवडत बसलो होतो. तर यशवी पण भाजी छान निवडते. मी तिला सांगितलं, "फक्त पानं टाकायची." कारण की ती मग कचरा पण टाकते. तर मग आम्ही दोघी पण मायलेकी भाजी निवडत होतो आणि मी ज्या पद्धतीने पानगे अप्प्या पात्रामध्ये बनवले, तुम्ही पण बनवून बघा आणि कसे झाले तर नक्की सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.